माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीमधील सावर्णे येथे कोकण आपत्ती सौम्यकरणकडून हॉल बांधण्यासाठी 25 कोटींचा निधी मंजूर झाल्याचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पीए नंदकुमार कापसे यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगून लवकरात लवकर या कामाला सुरुवात होणार आहे। यावेळी योगेश पोडसे, अभि पारधी, उपसरपंच राजू भला, सदस्य पांडुरंग साबळे, विठ्ठल भला, रवींद्र भला व ग्रामस्थ उपस्थित होते। सावर्णे तालुका मुरबाड या गावामध्ये कोकण आपत्ती सौम्यकरणच्या अंतर्गत एक बहुउद्देशीय एक हॉल इथे शासनाने मंजूर केलेला आहे। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी हा मंजूर झाला होता। त्याचं आता ते टेंडर प्रोसिजर आलेलं आहे। जवळपास आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात 54 कोटी रुपये हे आपण कोकण आपत्ती सौम्यकरण मंजूर केले। आत्ता परवा कोणगावच्या खाडीवर 10 कोटी रुपयाचं आम्ही भूमिपूजन केलं आहे। डोळखांब, शिवर्णे, पुन्हा अजून खातेवली, खर्डी आणि शिरोळ या 4-5 आणि भिवंडी तालुक्यात एका ठिकाणी भिनार या ठिकाणी जवळजवळ 44 कोटी रुपये मंजूर केलेत। त्यामध्ये आपत्ती व्यवस्थेमध्ये अनेक कसारा घाट आहे। कसारा घाट या घाटामध्ये माळशेज घाटला एक रिटर्निंग वॉल म्हणून आपण आत्ता काल पत्र दिलेलं आहे। मध्यंतरी गेल्या वर्षी पत्र दिलं होतं, त्याचं अंदाजपत्रक बनवलं नाही। नंतर आचारसंहिता लागली। काल बी जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक झाली होती, त्यावेळेस सुद्धा जिल्हाधिकारी सांगितलं माळशेज घाट जिथं दरड कोसळून म्हणजे वित्तहानी आणि मनुष्यहानी होती त्यासाठी इथे एक आता प्रस्ताव तयार केला, त्यालासुद्धा लवकरच निधी भेटेल। हा निधी मंजूर झालेला आहे। एक ब्रेनवेट म्हणून एक दिल्लीची कंपनी आहे जी की रेल्वेचे बोगी असतात ते रेल्वे मंत्रालयाला सप्लाय करते, मोठी कंपनी। ते कंपनी हे काम करणार म्हणजे काम इथलं स्थानिक कोणी ठेकेदार नाही, त्यांनी शासनाने त्याचीच नेमणूक केली, ह्याचं निधीची तरतूद झाली आहे। आता जागा बघायला उद्याच्याला त्यांचे जे महासंचालक आहेत ते कंपनीचे 1-2-3 दिवसात येणार आहेत आणि त्याची बैठकसुद्धा माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या जवळ होणार आहे। त्यानंतर हे काम प्रत्यक्ष सुरू होईल। त्यासाठी आजची जागेची पाहणी करायला या गावचे सरपंच व प्रमुख कार्यकर्ते ते सगळे ग्रामपंचायत सदस्य सर्वांसमक्ष आज इथं आपण जागेची पाहणी केलेली आहे। पुढच्या आठवड्यात ते लोक येतील की PWDचं एक सर्टिफिकेट लागेल, ते सर्टिफिकेट घेण्यासाठी मी आलो होतो, पण जागेची पाहणी करून त्यानंतर प्रत्यक्ष काम होईल आणि मोठं काम आहे, जवळजवळ 25 कोटी रुपयाचं काम आहे। आणि तुम्हाला कायमस्वरूपी ते हॉल होईल। कधीतरी आपत्ती व्यवस्था कधी अशी येऊ नये काय आपल्यावर कोणाला आपत्ती, पण एक पूर्ण हे तयारी म्हणून एक आपत्ती व्यवस्थापनचं एक 25 कोटी रुपये ते मंजूर केले कपिल पाटील साहेबांनी। लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूजसाठी दीपक चिडा, विशेष प्रतिनिधी मुरबाड। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।